नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार योजना संदर्भातील 18 जून 2026 पर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या आणि ताजे अपडेट जाणून घेणार आहोत. ओके, निराधार लाभार्थ्यांसाठी कोणत्या नवीन घडामोडी आता समोर आलेल्या आहेत आणि अनुदान वितरणाबाबत काय नवीन माहिती आलेली आहे आणि दिव्यांग लाभार्थ्यांना किती मदत मिळत आहे सध्या आणि आधार लिंक आणि बँक खाते तपासणे सध्या का महत्त्वाचे आहे. तसेच नवीन अर्जदारांसाठी कोणती मोठी अपडेट आली आहे का आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत हा नक्की पहा. ओके, तर मित्रमंडळींनो, जी आपली संजय गांधी निराधार योजना ही जी आहे ती महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे. या योजनेअंतर्गत निराधार महिला असतील, विधवा महिला असतील, परित्यक्ता, अनाथ, दिव्यांग व्यक्ती, गंभीर आजारग्रस्त आणि इतर पात्र लाभार्थ्यांना या योजनेचं आर्थिक सहाय्य दिले जाते. ओके, 18 जून 2026 पर्यंतच्या माहितीनुसार राज्यभर नियमित अनुदान वितरणाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट DBTद्वारे आर्थिक सहाय्य जमा केले जात आहे सध्या. ओके, तर मित्रमंडळींनो, आता दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. ओके, या योजनेविषयी ती म्हणजे की आता राज्य सरकारने यापूर्वी जाहीर केलेली वाढीव आर्थिक मदत अजूनही लागू आहे. अनेक पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना आता दरमहा 2,500 पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जात आहे. यामुळे हजारो कुटुंबांना आर्थिक आधारसुद्धा मिळत आहे. ओके, ही दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अपडेट आहे आत्ताची लेटेस्ट. ओके, तर मित्रमंडळींनो, आता सर्वात महत्त्वाची एक अपडेट आहे ती पाहूया आपण. ओके, राज्यात सध्या विविध जिल्ह्यांमध्ये लाभार्थी पडताळणी मोहीम सुरू आहे. ओके, यामध्ये लाभार्थ्यांची कागदपत्रे, उत्पन्न मर्यादा आणि पात्रतेची तपासणी सध्या केली जात आहे. ओके, त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आपली माहिती योग्य आहे का आणि अद्ययावत आहे का एकदा चेक करून घ्या. ओके, कारण की हे अत्यंत आवश्यक आहे. जर माहिती चुकीची आढळली तर तुम्हालाच लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. ओके, त्यामुळे अपडेट करून ठेवा तुमची माहिती. ओके, तसेच आता बँक खाते आणि आधार लिंकबाबत एक महत्त्वाची सूचना आलेली आहे. ओके, की जर तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल किंवा खाते निष्क्रिय असेल, ओके, म्हणजे तुमचे खाते जे आहे ते बंद असेल बँक खाते किंवा DBT सेवा त्या खात्यामध्ये सुरू नसेल तर तुमचे अनुदान जे आहे ते अडकू शकते. कारण की सरकार जे या योजनेद्वारे तुम्हाला आर्थिक मदत देते, आर्थिक सहाय्य देते, ते DBTद्वारेच तुमच्या बँक अकाउंटमध्ये येतात पैसे दे. ओके, त्यामुळे DBT तुम्ही चालू करून ठेवा तुमच्या बँक अकाउंटमध्ये. ओके, म्हणून सर्व लाभार्थ्यांनी तात्काळ बँकेत जाऊन ही माहिती तपासून घ्यावी. ओके, तसेच आता नवीन अर्जदारांसाठी एक देखील चांगली बातमी आहे. ओके, ती म्हणजे की संजय गांधी निराधार योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे. ओके, अत्यंत आनंददायी बातमी म्हणता येईल. ओके, आता पात्र नागरिक जे आहेत ते आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करू शकतात. तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा संबंधित शासकीय कार्यालयामार्फत अर्ज प्रक्रिया सध्या पूर्ण करता येते. ओके, तसेच आता शासनाकडून पात्रता निकषांची देखील पडताळणी सुरू आहे. त्यामुळे अर्ज करताना योग्य माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रमंडळींनो. ओके, त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. उत्पन्न मर्यादा, कुटुंबांची परिस्थिती आणि इतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी सध्या केली जात आहे. ओके, तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये प्रलंबित अर्ज आणि मंजुरी प्रक्रियेचा आढावासुद्धा घेतला जात आहे. ओके, पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सध्या सुरू आहे. ओके, आता 18 जून 2026 पर्यंतच्या ज्या अपडेट आपण आज बघितल्या या व्हिडिओमध्ये त्या आपण शॉर्टमध्ये परत एकदा बघूया. संजय गांधी निराधार योजनेचे नियमित अनुदान वितरण आता सध्या सुरू आहे. दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव आर्थिक मदत आता सध्या मिळत आहे. लाभार्थी पडताळणी मोहीम सुरू आहे. आधार लिंक आणि DBT तपासणी अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे या योजनेसाठी आणि नवीन अर्ज प्रक्रिया देखील सुरू आहे. म्हणून सर्व लाभार्थी आणि नवीन अर्जदारांनी आपली कागदपत्रे असतील, बँक खाते आणि आधार लिंकिंग त्वरित तपासून घ्यावी. ओके, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण तुम्हालाच येणार नाही मित्रमंडळींनो. तर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा. तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना आणि गरजू व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ योजना, लाडकी बहीण योजना, आयुष्मान भारत योजना आणि इतर सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी माझे बडी नावाचे चॅनल आहे त्याला फ्रीमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.